महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला असून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे। गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे श्रीवर्धनमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। परिस्थिती इतकी गंभीर आहे की शहरातील सखल भागात तलावाचे स्वरूप आले असून अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे। पुढील सविस्तर वृत्त जाणून घेण्यापूर्वी आमच्या लोकप्रिय टाइम्स डिजिटल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका। पहिल्याच मोठ्या पावसामुळे श्रीवर्धनच्या मुख्य बाजारपेठेची दाणादाण उडाली आहे। पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने न झाल्यामुळे रस्त्यावरील पाणी थेट व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये आणि घरांमध्ये घुसले आहे। अचानक वाढलेल्या पाण्याच्या पातळीमुळे व्यापाऱ्यांना माल वाचवण्याचीही संधी मिळाली नाही, ज्यामध्ये व्यापाऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दुसरीकडे सर्वात मोठी चिंता वाढवणारी बातमी समोर येते ती म्हणजे अरबी समुद्राला आलेले मोठे उधाण। श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिव्यागर आणि वेळास किनाऱ्यावर समुद्राने रौद्ररूप धारण केले आहे। सोसाट्याचा वाऱ्यासह समुद्राच्या उंच लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत। हे भयानक दृश्य पाहता प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांना आणि नागरिकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे। हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे। सर्व श्रीवर्धनकरांना आवाहन करण्यात आले आहे की अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, सुरक्षित रहा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।